हॅलो, वेलकम ऑल. आजच्या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व जाणून घेऊया. यामधील पहिला मुद्दा आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. कर्मचारी व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचे एक प्रभावी कार्य आहे. नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची इतर कार्ये प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही गुरुकिल्ली आहे. नियोजन, संघटन ही जी कार्ये असतात ही कार्ये कागदोपत्री असतात, परंतु कर्मचारी व्यवस्थापन हे जे कार्य आहे हे मानवांशी संबंधित कार्य आहे. व्यवस्थापनाची इतर जी सर्व कार्य आहेत म्हणजे नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण ही सर्व कार्ये करण्यासाठी प्रत्येक संस्थेमध्ये कर्मचारी असणे आवश्यक असते आणि कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते कर्मचाऱ्यांना त्या संस्थेमध्ये रुजू करण्यापासून तर त्या संस्थेमध्ये टिकून ठेवण्यापर्यंतचं सर्व कार्य बघत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की सक्षम कार्यशक्ती जी आहे ती सक्षम कार्यशक्ती उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यांमध्ये प्रभावीपणे काम करू शकते. म्हणजे जर कर्मचारी सक्षम असतील, चांगले कार्यशक्तीचे असतील, त्यांच्या क्षमता या जास्त असतील तर त्यावेळेला त्या संस्थेमध्ये इतर जी संस्थेची विविध कार्य आहेत म्हणजे उत्पादन असेल, विक्री असेल, वित्त उभारणी असेल, या सर्वच कार्य ही जी इतर सर्व कार्य आहेत ही कार्य प्रभावीपणे त्या ठिकाणी होऊ शकतात. काम त्या ठिकाणी करता येते. इतर कार्यांचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून असतो. दुसरा मुद्दा यामध्ये असं सांगितलंय की मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधनांचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. भरती, निवड, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते. कामाचा अतिरेक टाळला जातो. मानवी संसाधनांच्या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी सुधारते व संघटनेचा विकास होतो. आता मानवी संसाधनांचा विकास किंवा मानवी संसाधनांचा प्रभावी वापर हे कर्मचारी व्यवस्थापनाच्या अंतर्गत असतं. मग आता सुव्यवस्थित कर्मचारी जर व्यवस्थापन विभाग त्या संस्थेला निवडून देत असेल तर त्या संस्थेमध्ये कुशल, हुशार, अनुभवी, योग्य पात्रता असलेले लोक त्या ठिकाणी कामासाठी रुजू होतात. म्हणजे कर्मचारी वर्ग शोधून त्यांची निवड केली जाते. या मानव संसाधन विभागामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कॉर्पोरेट संस्कृती रुजू करण्यात येते. या कॉर्पोरेट संस्कृतीमुळे काय होतं की व्यवसायाच्या ज्या सर्व व्यवस्थापन क्षेत्रामध्ये सुलभ कार्यांची काय होते खात्री मिळते. म्हणजेच कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्वच प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता असते आणि ती क्षमता त्याच ठिकाणी मानव संसाधन विभागाद्वारे पुरेपूर प्रमाणामध्ये वापरली जाते. आणि कार्यक्षम वापर जर कर्मचाऱ्यांचा केला असेल तर त्या ठिकाणी ऑब्वियस आहे की त्या ठिकाणी कामगिरी सुधारणार आणि कामगिरी सुधारली तर त्याचा फायदा संघटनेला होतो. म्हणजे संघटनेचा त्या ठिकाणी विकास होतो. तिसरा मुद्दा यामध्ये असा दिला आहे की सहसंबंध निर्माण होतात. कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करतात. तर याचं कारणच आहे की या कार्याचा जो कर्मचारी व्यवस्थापन आहे यामध्ये असं सांगितलं आहे की कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते सहसंबंध त्या ठिकाणी निर्माण करतात. या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो. सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतात. आता योग्य व्यक्ती योग्य जागी निवडल्यामुळे त्या व्यक्तीची पात्रता असेल ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम करते आणि मग सर्व स्तरामध्ये चांगले जर कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये संबंध देखील चांगले निर्माण होतात. आणि योग्य कर्मचारी जर धोरण असेल तर त्या ठिकाणी संघटनेमध्ये सुसंवाद राहतो, त्यांच्यामधले संबंध चांगले राहतात, सुदृढ संबंध त्या ठिकाणी निर्माण होतात आणि हे सर्व शक्य होतं कर्मचारी व्यवस्थापनामुळे. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध चांगले संबंध निर्माण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाचा फार मोठा हातभार असतो. आणि संबंध जर चांगले असतील तर त्यामुळे त्याचा फायदा काय होतो तर त्यामध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राहतो आणि त्यांचे जे काही कार्य असतात म्हणजे त्यांचे जे प्रत्येकाचं जे कार्य असतं ते कार्य योग्य रीतीने योग्य सलोख्याने त्या ठिकाणी पूर्ण करण्यास त्या ठिकाणी मदत होत असते.
पुढचा मुद्दा दिला याच्यामध्ये की मानवी संसाधनांचा विकास. आता संसाधन जी आहे ती मानवी संसाधनांचा विकास केला जातो. कशा पद्धतीने केला जातो? तर कुशल आणि अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची मालमत्ता असते. ज्या संघटनेमध्ये कुशल आणि अनुभवी कर्मचारी असतात त्या संघटनेमध्ये कामकाज सुरळीतपणे पार पाडता येतं आणि लवकरात लवकर पार पाडता येतं. वेळेचा अपव्यय कमी होतो, त्यामुळे खर्च कमी होतो आणि संघटना जी आहे ती संस्था आहे लवकर उदयास येते आणि तिचा लवकरात लवकर विकास होत असतो. त्यामुळे कोणत्याही संघटनेमध्ये कुशल आणि अनुभवी कर्मचारी असणे ही त्या संघटनेची मालमत्ता समजली जाते. संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होत असते. जे आता मी तुम्हाला आधीच सांगितले की जे कॉर्पोरेट कल्चर आहे, जे कॉर्पोरेट संस्कृती आहे ती रुजवणे ही याच्यासाठी जे आहे कर्मचारी व्यवस्थापन सर्वच कर्मचाऱ्यांना मदत करत असते. हे उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करते आणि विकसित करते. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्ये सुलभ होतील हे सुनिश्चित करते. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते उपलब्ध कार्यशक्ती म्हणजे ज्या संस्थेमध्ये जे काही कर्मचारी त्यांनी निवडलेले आहेत त्या निवडलेल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं कार्य, त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम जे आहे ते कर्मचारी व्यवस्थापनाच्या अंतर्गत केलं जातं. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांचा विकास होतो. त्या ज्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहेत त्यांचा वारंवार त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो आणि मग त्यांच्यामध्ये जी नवीन स्किल डेव्हलप झालेली असते त्याचा फायदा हा संघटनेमध्ये घेतला जातो. त्यामुळे व्यवसाय संघटनेतील इतर जी सर्व व्यवस्थापकीय कार्य आहेत ती कार्य सुलभ रीतीने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन मदत करत असते. पुढचा मुद्दा यामध्ये दिला आहे की तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. आता कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते तंत्रज्ञान आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर कशा पद्धतीने करेल? तर प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. कारण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण जर दिलं असेल तर त्या कर्मचाऱ्यांना ते नवीन टेक्निक, नवीन तंत्रज्ञान वापरणं सहज शक्य असतं. उदाहरणार्थ समजा संगणकाचं उदाहरण घेऊया की एखाद्या व्यक्तीला संगणक चालवणं येत नसेल आणि त्या व्यक्तीच्या समोर संगणक आणून त्याला म्हटलं की तू याच्यावरती काम कर, तर त्या व्यक्तीला ते सहज शक्य होणारच नाही. कारण जोपर्यंत त्याला त्याचं ट्रेनिंग मिळणार नाही, जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीचं प्रशिक्षण घेणार नाही तोपर्यंत ती नवीन तंत्रज्ञान हाताळू शकत नाही. मग आता अशा वेळेला जर त्या व्यक्तीला संगणकीय ज्ञान जर दिलं गेलं, त्याला त्याचं ट्रेनिंग जर दिलं गेलं तर ती व्यक्ती एकदा प्रशिक्षित झाल्यानंतर संगणक चांगल्या पद्धतीने वापरू शकते आणि मग त्याचा फायदा हा त्या संस्थेमध्ये त्या व्यक्तीकडून त्या संस्थेला घेता येतो. आता हेच आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन सांगतं की कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जे कर्मचारी असतात त्यांना आधी प्रशिक्षण दिलं जातं नवीन तंत्रज्ञानाचं, नवीन गोष्टींचं आणि मग हे जे प्रशिक्षित कर्मचारी आहेत ते नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा चांगल्या पद्धतीने ते वापर करू शकतात. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढविण्यास मदत होते. आता संघटना एकच असते का? नाही. अशा एकाच वस्तूचं उत्पादन करणाऱ्या अनेक संघटना असतात, अनेक संस्था असतात आणि मग ज्या संघटनेमध्ये कर्मचारी हे कुशल असतील, प्रशिक्षित असतील त्या संस्थेमध्ये स्पर्धात्मक शक्ती जी आहे ती कॉम्पिटिटिव्ह पॉवर जी आहे ती वाढून जाते आणि ती संस्था चांगल्या पद्धतीने बाजारामध्ये आपलं विशेष स्थान निर्माण करू शकते. याचबरोबर कामाचा दर्जा, उत्पादकता यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठीही कर्मचारी व्यवस्थापनाचा उपयोग होत असतो. आता कर्मचारी जर प्रशिक्षित असतील तर प्रशिक्षित कर्मचारी आणि अकुशल कामगार यांच्यामध्ये फरक आपल्याला जाणून येतो की जे प्रशिक्षित कर्मचारी असतात त्यांची काम करण्याची पद्धत ही अकुशल कामगारापेक्षा कधीही चांगली असते. त्यांचा कामाचा दर्जा जास्त चांगला असतो प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा. मग त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो की काम जर लवकरात लवकर होत असेल, कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये होत असेल तर त्याची उत्पादकता ही जास्त असते आणि त्यामुळे संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ सुद्धा त्या ठिकाणी सहजपणे शक्य असते. म्हणजे संस्थेमध्ये जर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण योग्य वेळेला, योग्य ठिकाणी दिलं गेलं, योग्य वस्तूचं दिलं गेलं, योग्य गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या तर असे जे प्रशिक्षित कर्मचारी असतात हे प्रशिक्षित कर्मचारी तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर करू शकतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढलेली असते. त्यामुळे
इनडायरेक्टली संस्थेची कार्यक्षमता वाढते, संस्थेची उत्पादकता वाढते आणि उत्पादकता वाढल्यामुळे संस्थेचा संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ जी आहे ती सहज करणं शक्य होते. आणि हे सर्व अवलंबून असतं कर्मचारी व्यवस्थापनावरती. कर्मचारी व्यवस्थापन जेवढं प्रभावी असेल, जेवढं त्याचा वापर हा चांगल्यात चांगला करता येत असेल, तेवढा त्या संस्थेमध्ये विकास जो आहे तो कर्मचारी व्यवस्थापनावरती अवलंबून असतो. यामधील पुढचा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढते. आता कर्मचारी व्यवस्थापनामुळे कार्यक्षमता कशी वाढणार, तर कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांचा विकास करण्यासाठी, म्हणजे कर्मचाऱ्यांचा विकास म्हणजेच संस्थेचा विकास असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी संघटना वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम राबविते. आणि मग हे प्रशिक्षण, हे ट्रेनिंग, हे विकास कार्यक्रम, त्यामुळे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग जे दिलं जातं, जे प्रशिक्षण दिलं जातं, त्याचा फायदा नंतर हा संस्थेला होत असतो. योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते. एकतर सुरुवात जी असते ती कर्मचारी निवडण्यापासून असते, की कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांना त्यांची निवड करणे, त्यांना योग्य ठिकाणी रुजू करणे आणि त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचा विकास कार्यक्रम राबवणे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कर्मचारी व्यवस्थापनाअंतर्गत केल्या जातात. आणि मग त्यामुळे काय होतं की कर्मचारी व्यवस्थापनामध्ये चांगल्या दर्जाचे कर्मचारी व्यवस्थापन संस्थेला मिळवून देतात. योग्य प्रशिक्षण कार्यक्रमामधून हे जे चांगले कर्मचारी असतात यांचीच परत आणखीन त्यांची कामगिरी सुधारणे शक्य होते. म्हणजे निवडतानाच आपण चांगले कर्मचारी निवडतो, चांगल्या व्यक्तीची निवड करतो आणि मग त्यामध्ये आणखीन त्या व्यक्तीमध्ये आणखीन काही चांगले पॉझिटिव्ह बदल करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केलं जातं. त्यामुळे त्यांची कामगिरी आणखीन सुधारते आणि त्याचा फायदा हा संस्थेला होत असतो. म्हणजेच असं म्हणता येतं की त्या कर्मचाऱ्यांची जी कार्यक्षमता आहे ती वाढवण्यासाठी संघटना प्रयत्न करते आणि त्याचा फायदा परत संघटनेलाच होत असतो. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. धन्यवाद.